स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जिल्हा न्यायालय पदभरती 2023 विषयी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. यामध्ये आपल्याला काही पदांचे पेपर राहिलेले आहेत. यामध्ये ग्रामसेवक झालं, आरोग्य सेवक झाले, यामध्ये पुरुष व महिला 40-50% हे पद झाली आणि इतर अजून 2-3 पदांचे पेपर इतर राहिलेले आहेत. तर ते कधीपर्यंत होऊ शकतात त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये जर विचार केला तर पेसाचा जो आता निकाल लागायचा बाकी आहे तर तो पुन्हा इथं 13 तारखेला इथं पुढे ढकलला गेलाय. ठीक आहे. आता जर म्हटलं तर आपल्याला 30 तारीख दिली होती जानेवारीची. जर नोव्हेंबरची जर म्हटलं तर 5 तारीख होती. त्यानंतर आपल्याला डिसेंबरमध्ये 10 तारखेच्या आसपास निकाल लागणार होता. पुन्हा जानेवारीची 5-10 तारीख दिली. पुन्हा जर विचार केला तर 30 तारीख दिली जानेवारीची आणि त्यानंतर पुन्हा आता ती तारीख पुढे गेली आहे. काल 30 तारीख होती. जर म्हटलं तर आता पुन्हा ती पुढे गेली आहे. फेब्रुवारीची 13 तारीख ठेवलेली आहे निकालाची. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या तारखावरती तारखा इथे चालू आहे मित्रांनो. परंतु पेसा विभागाचा काय निकाल लागणार आहे याविषयी कोणत्या प्रकारचं अपडेट समोर आलेलं नाहीये आणि या सर्वांविषयी आपल्याला व्यवस्थित माहिती मिळवण्यासाठी जिल्हा परिषद पदभरतीच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या पण वेबसाईट आहे त्यावरती आपण व्हिजिट केलं. त्यानंतर संपर्क करण्यासाठी तिथे त्यांचा मोबाईल नंबर दिला होता. ऑफिसलाही आपण कॉल केला. भरपूर ऑफिसचं आपलं बोलणं झालेलं आहे. त्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे, कधीपर्यंत पेपर होऊ शकतात हे तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि त्यासोबत लास्टला या व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला काही जे पण आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे ते रेकॉर्डिंग सुद्धा मी ऐकवणार आहे. परंतु आता हे सर्व रेकॉर्डिंग बघण्या अगोदर मी तुम्हाला सर्वप्रथम इथं काही माहिती देतो. जर म्हटलं तर आतापर्यंत मी एकूण 12 ते 15 एवढ्या जिल्हा परिषद पदभरतीच्या ज्या ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे भेट दिली, त्यांचा संपर्क काढला, मोबाईल नंबर काढला, हेल्पलाईन नंबर, त्यावरती संपर्क केला. नक्की कधीपर्यंत पेपर होऊ शकतात, वेळापत्रक कधी येणार आहे असं मी त्यांना विचारलं. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं जे पण अपडेट येईल ते तुम्हाला वेबसाईटला भेटून जाईल आणि अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ती आमच्याकडे कोणत्या प्रकारची उपलब्ध झालेली नाहीये. आणि जेव्हा पण हे टाइम टेबल येईल किंवा पेपरचं नियोजन होईल ते जेव्हा आमच्याकडे येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की हे जे अपडेट आहे ते आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं नसतं. आमचा जो करार आहे, जे पण ऑनलाईन पेपर घ्यायचे जे करार झालेला आहे IBPS कंपनी सोबत झालेला आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्ही एक तर त्यांच्याकडे संपर्क करा, नाहीतर जर म्हटलं तर अजून तुम्हाला कुठून माहिती भेटत असेल तर तिथून मिळवा. ठीक आहे. म्हणजे मला सांगण्यामागचा उद्देश काय आहे की मी एवढ्या वेबसाईटवरती संपर्क केला, इथे संपर्क आहे, जेवढे पण हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती पण कॉल SMS केले. ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की याविषयी आमच्याकडे कोणत्या प्रकारचं अपडेट नाहीये. जोपर्यंत पेसाचा निकाल लागत नाही किंवा वरून एखादी नोटीस येत नाही तोपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही आणि याविषयी आम्हाला कोणत्या प्रकारची गोष्टीवरती कोणत्या प्रकारची माहिती नाहीये. अशा प्रकारचं प्रत्येक या ठिकाणचं अशाच प्रकारचं बोलणं झालेलं आहे. आणि जवळपास मी म्हटलं तर 2-3 ज्या महत्त्वाच्या कॉल रेकॉर्डिंग आहेत ते तुम्हाला लास्टला मी जोडून देणारच आहे. अशा प्रकारची जिल्हा परिषद पदभरतीचे जे पण ऑफिस आहे तिथे आपण कॉल केल्यानंतर हे आपल्याला ऐकायला भेटलं. तर अजून माहिती मिळवण्यासाठी आपण काय केलं, IBPS ऑफिसला कॉल केला. आता तिथं जर म्हटलं तिथली कंडिशन तर याही पेक्षा अवघड आहे. तुम्हाला सर्वप्रथम मी तुम्हाला एक रेकॉर्डिंग ऐकून दाखवतोय. 1 ते 1.5 मिनिटाची रेकॉर्डिंग आहे. तर ती तुम्ही फक्त व्यवस्थित ऐका. ठीक आहे. मी सर्वप्रथम कॉल केला. एक तर कॉल पटकन लागत नाही. ठीक आहे. जेव्हा आपण IBPS ऑफिसला कॉल करतो, हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, टाइमपास करण्यासाठीच दिलाय तसं म्हणायला गेलं तर आपण जेव्हा कॉल करतो तेव्हा डायरेक्टली जर म्हटलं तर रोबोट टाईप आपल्याला ऐकायला भेटतं. आपल्याला हे दाबा ते दाबा, डायरेक्टली 9 दाबायचं. 9 आकडा दाबल्यानंतर डायरेक्टली कस्टमर केअरला नंबर लागतो आणि त्यानंतर सर्वप्रथम कॉल उचलल्यानंतर, ठीक आहे, अक्षरशः कॉल उचलल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटं काय बोलणं झालं ते सर्वप्रथम तुम्ही ऐका आणि त्यानंतर मी पुढे तुम्हाला काय महत्त्वाची माहिती देत आहे. Exam call letter. Press 1. Fees deducted. तो कहीं ना कहीं पे फंसेंगे वो। इनकम टैक्स ऐसे छोड़ता नहीं है। हेलो। तो प्रॉपर्टी में प्रॉब्लम क्या होगा? अभी 2 साल से दिखा रही थी ना, अचानक से उसने बंद किया तो वो फंसेगी, समझे? हेलो। वो ऐसे दिखाते हैं कि मैं वहाँ पे रहती हूँ। हेलो। कैसे मालूम है अभी वो कितना इनकम, कितना उसका इनकम हेलो। पर भी डिपेंड करता है। अभी छोटा मोटा रहेगा ना तो कभी कभी निकल जाता है हेलो। इनकम टैक्स से भी, लेकिन और जितना बड़ा रहेगा वो फिर स्क्रूटनी में हेलो। चांसेस कम है डिटेक्ट होना, लेकिन वो बैंक समरी वगैरह में दिखता है ना पैसा। हेलो। ब्लैकमेल ले रही है। हेलो। हेलो सर। कितना आ रहा है टैक्स तुझे? हेलो। मैं इस बार नहीं डाल रहा हूँ 50। हेलो। हेलो। कितना आ रहा है टैक्स? ठीक है। हेलो। 1 लाख तेरा वो हो गया।
कितना कट रहा है वो बताना। हेलो हेलो तर बघा अशा प्रकारचं आपलं हे बोलणं झालेलं आहे. आता तुम्हाला समजून आलं असेल, जेव्हा इथं कॉल लागला तेव्हा त्यांनी कॉल उचलला आणि कॉल उचलल्यानंतर अशा प्रकारचं हे आपलं बोलणं झालेलं आहे. त्यांना एवढं पण म्हणजे काही समजत नाही, एखादा विद्यार्थी कॉल करतोय, काहीतरी अडचण असेल त्यासाठी त्यांनी कॉल केलाय. आता IBPS जर म्हटलं तर आता जर तुम्हाला माहितीच आहे, आता सरळ सेवेच्या किती स्पर्धा परीक्षा चालू आहे त्यांच्या सर्व जर म्हटलं तर बहुतेक करार जे आहेत IBPS आणि TCS कंपनीकडे दिलेत तेच हे ऑनलाईन पेपर घेतात. आणि त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे एवढा थर्ड क्लास आहे, म्हणजे कॉल तर लवकर लागत नाही. आणि लागल्यानंतर हे बघा तुम्ही 1 ते 1.5 मिनिटं असा प्रकारचा टाइमपास केला. 1 ते 1.5 मिनिटं सोडा, हा कॉल मीच स्वतः कट केलेला आहे, तिकडून कॉल कट केला नाहीये. मी हॅलो हॅलो करतोय, तिकडे त्यांच्या गप्पा मारायचं काम चालू आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा इथे हेल्पलाईन नंबर इथे दिलेला आहे. तर तुम्ही समजू शकता विद्यार्थ्यांवरती सध्या म्हणजे जर एखाद्याला मोठी अडचण आली, त्याचं कॉल लेटर नाही आलं, नाही तर बाय मिस्टेक त्याचं नावात काय बदल झाला, नाही तर कोणत्याही प्रकारची अडचण झाली, फी वगैरे कट झाली, या टाईपचे जे प्रश्न असतात. आता जर एखादी अशा प्रकारची अडचण आली तर त्या विद्यार्थ्यांनी संपर्क करायचा कुठं? जर म्हटलं तर जी पण वेबसाईट असते, आता जिल्हा परिषदच नाही, दुसरं ऑदर कोणत्याही जरी म्हटलं तर आपण ज्यांचं पण जर आपण म्हटलं कोणत्या भरतीची तयारी करत असाल, आता तिथं जे ऑफिस असतं तिथे जर संपर्क केला तर ते स्पष्टपणे सांगतात हा जो सर्व करार आहे किंवा हे जे कामकाज आहे आपण दिलंय TCS IBPS ला, आणि इथे कॉल केल्यानंतर यांचे हे अशा प्रकारचे चाळे, यांना काय करावं म्हणजे काय समजतच नाही. एखादा विद्यार्थी जर म्हटलं तर त्याची फी कट होऊन गेलेली असते आणि तो कॉल करून करून कंटाळून जातो तरी त्याची फी रिटर्न होत नाहीये. एवढा थर्ड क्लास इथं जर म्हटलं तर हेल्पलाईनचं इथं यांचं मॅनेजमेंट आहे हे तुम्ही समजू शकता. आता 1 ते 1.5 मिनिटं इथं मी कॉल इथं हॅलो हॅलो करतोय तरी त्यांचा काही रिस्पॉन्स नाही, बोलत नाही, तिकडे गप्पा मारायचं चालू आहे. पुन्हा मी ट्राय केले, जवळपास 7-8 वेळेस कॉल केले. ठीक आहे, त्यानंतर 7 ते 8 वेळेस कॉल केले तेव्हा पण कॉल उचलला नाही. कॉल लागायचा कट होऊन जायचा, लागायचा कॉल कट होऊन जायचा. पुन्हा मी 1 तासांना ट्राय केलं तेव्हा कुठं पुन्हा कॉल लागला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आता ती पण रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवणार आहे, असं नाही की ती रेकॉर्डिंग दाखवणार नाहीये. याच व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला ती सुद्धा कॉल रेकॉर्डिंग बघण्यासाठी भेटणार आहे. तर बघा मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं मी फक्त माझ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. त्यांनी अशा प्रकारचं सांगितलं, वरतून आम्हाला कुठून नोटीस नाही आलेलं की ही परीक्षा घ्यावी. ठीक आहे, अशा प्रकारचं नोटीस नाही आलेलं आणि आमच्याकडे त्याच्याविषयी कोणत्या प्रकारचं अपडेट नाहीये. जे पण अपडेट असेल ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती भेटून जाईल. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय आहे की विद्यार्थ्याला फक्त इकडून तिकडून फक्त नावं सांगण्याची इथं काम चालू आहे. आता जर म्हटलं तर पेसा विभागाचा निकाल अजून लागायचा बाकी, हे आपल्यालाच माहिती आहे. ठीक आहे, पेसा संवर्गातील जे पण आपल्याला 17 संवर्गातील जे पद आहे आणि 13 जिल्ह्यातील जे पद आहे त्यांच्यासाठी ही आपल्याला ही भरती प्रक्रिया सध्या इथं स्थगित आहे, कारण त्याचा पेसाचा निकाल लागायचा बाकी आहे. जे पण सर्वोच्च न्यायालय निकाल लावतील त्यानुसार आपली ही भरती प्रक्रिया होणार आहे हे आपल्याला देखील माहिती आहे. परंतु काही ना काही अपडेट तर द्यायला पाहिजे की नाही, व्यवस्थित माहिती द्यायला पाहिजे की नाही. एक तर विद्यार्थी अभ्यास करत असतात, फी भरलेली असते, त्याचा वेळ म्हटलं तर वेळ पण वाया जातो, त्यासोबत जर म्हटलं तर त्याचा टाइम जातो आणि त्याचा जो पण अभ्यासाचा नियोजन असतो तो पण बिघडून जातो. ठीक आहे, किती दिवस मुले अभ्यास करणार आहे यावरती पण सरकारने नक्कीच व्यवस्थित निर्णय घ्यायला पाहिजे. करार कोणाला दिलाय, तिथं नक्की हेल्प व्यवस्थित केली जाते का नाही, अशा प्रकारचे भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. ठीक आहे, आता या एकाच व्हिडिओमध्ये आपण तर सर्व कव्हर करू शकत नाही. प्रॉब्लेम म्हणायला तर भरपूर प्रॉब्लेम आहे. तर एवढंच मी तुम्हाला सांगेल, जे पण वेबसाईटला नंबर दिलेला असतात वारंवार तिथे कॉल करा. तुमची जर अडचण सॉल्व्ह होत नसेल तर पुन्हा कॉल करा. एखादा ऑफिस असेल, किती मोठं ऑफिस असेल तिथे कॉल करा, तुमचे जे पण प्रश्न असतील ते मांडा. कारण जर तुम्ही गप्प बसला तर तुमचं तिथेच फॉर्म रिजेक्ट होईल, नाही तर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला तिथं अपात्र ठरवलं जाईल आणि पुढे नक्की तुम्ही नंतर काहीच करू शकत नाही. अशा वेळेस जर म्हटलं तर तुम्हाला नेटवरती सर्च करायचं आहे, जिथला नंबर भेटेल तिथून तुम्हाला नंबर मिळवायचा आहे, कॉल करायचं. जाऊन ते तुम्हाला थोडे वेडेवाकडे बोलतील, थोडं आपल्यावरती म्हणजे असं रागाने बोलतील, परंतु काही प्रॉब्लेम नाही, सहन करा आणि कॉल करा. जेवढे पण आपले प्रश्न आहेत ते नक्कीच विचारून घ्या. अशाच प्रकारचं विद्यार्थ्यांना मी सांगत आलेलो आहे. जेवढे पण माझ्याकडे स्वतःकडे नंबर असतात ते पण मी त्यांना शेअर करत असतो, कारण विद्यार्थ्यांची जर म्हटलं सहकार्यच होत नाही तर तो विद्यार्थी जाणार कुठं. एक तर ऑनलाईन 1900 रुपये फी भरायची आणि त्यानंतर यामध्ये अशा प्रकारचे घोटाळे होतात. ते घोटाळे ते सोडाच, यामध्ये हेल्प सुद्धा व्यवस्थित केली जात नाहीये. ठीक आहे, तर संपूर्ण तुम्हाला बाकीच्या रेकॉर्डिंग मी तुम्हाला पुढे प्ले करून दाखवणारच आहे. 2-3 रेकॉर्डिंग मी केल्या होत्या तर त्या तुम्हाला थोडक्यात प्ले करून दाखवतो. ही माहिती कोणच्याकडेच नाहीये. मी जिल्हा परिषद ऑफिसच्याही नंबरवरती कॉल केला, मग जे आपले अधिकारी असतात त्यांनाही कॉल केला, प्रत्येक अधिकारी. त्यानंतर त्यांच्याशीही बोलणं झालं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं अशा प्रकारचं कोर्टात केस झाली आहे आणि याच्याविषयी कोणत्या प्रकारचं अपडेट भेटणार नाही. पुढे जर म्हटलं तर काही अपडेट तुम्हाला मिळवायचं असेल तर एका जे अधिकारी त्यांना मी बोललो की IBPS कडे काही याचा अपडेट असेल का, तर ते बोलले त्यांच्याकडे काय अपडेट असेल तर तुम्ही कॉल करून बघा. इकडे IBPS ऑफिसला कॉल केला तर यांचे असे चाळे, कॉल उचलतात तर बोलत नाही अशा प्रकारचा. आता तुम्ही स्वतः इथं बघितलं त्यांच्या गप्पा, तिकडे काय चाललंय बोलणं त्यांचं, काय म्हणजे एखाद्याचा कॉल आलाय, कॉल उचललाय, कडाला कॉल ठेवून दिलाय, म्हणजे त्यांना त्याची सुद्धा घेणे देणे नाही. एवढ्या 1000 रुपये फी घेतात, किमान 2-3 फोन तर ठेवा तिथं.
अशा प्रकारचं, म्हणजे राग तर एवढा येऊन जातो की बोलूच नका. ठीक आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल येतात, SMS येतात. आता स्वतः जर म्हटलं तर माझा पण फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये. ठीक आहे. तर त्यामुळे आपण स्वतः जरी म्हटलं तर आपण स्वतः पण यासाठीच कॉल करत असतो की आपल्याला जेवढी माहिती भेटेल तेवढी आपल्याला लवकरात लवकर प्रॅक्टिस करता येईल, सराव करता येईल, या हेतूनेच आपण कॉल करत असतो. परंतु विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याच्या बाबतीत जर म्हटलं तर IBPS TCS 0 आहे आणि TCS जर म्हटलं तर बोलूच नका. प्रश्नपत्रिका जर म्हटलं तर एक प्रश्नपत्रिकाचं जर म्हटलं तर आन्सर की तुम्ही 3 ते 4 वेळेस लावताय, म्हणजे क्वेश्चन काढता का काय टिंगल्या करता, एवढे कुठं क्वेश्चन चुकलेले असतात का? तर या सर्व गोष्टींवरती सरकारने देखील कुठं ना कुठं व्यवस्थित निर्णय घ्यायला पाहिजे मित्रांनो, जेणेकरून विद्यार्थ्यांवरती कुठं ना कुठं अन्याय होत आहे. ठीक आहे. यावरती तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता तुम्हाला जर म्हटलं तर यावरती कोणत्या प्रकारचा अपडेट नाहीये की आपलं ग्रामसेवक म्हणा, आरोग्य सेवक म्हणा, नाही तर इतर जे पण झेडपीचे पद बाकी आहेत त्यांचे पेपर कधी होतील अशा प्रकारचं कुठलंही अपडेट समोर आलेलं नाहीये. दिवसातून जर म्हटलं तर 100-200 त्याच विद्यार्थ्यांचे कॉल येतात की आमचे पेपर कधी होतील, मेसेज येतात. आता सर्वांना किती सांगणार की आपल्याकडेच काय अपडेट नाही तर समोरच्या विद्यार्थ्याला काय अपडेट देणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कुठे काय चौकशी करून लवकरात लवकर आपले जे पण प्रश्न आहे ते सॉल्व्ह होत असतील तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून त्यावरती सुद्धा आपण चर्चा करण्याची प्रयत्न करूया. ठीक आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी राहिलेल्या ज्या पण आपल्या रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंग मी तुम्हाला लास्टला प्ले करून दाखवतोय. त्या अगोदर अजून एक महत्त्वाची माहिती, जिल्हा परिषद पदभरतीसाठी आपण आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक दोन्ही पदांसाठी नोट्स काढलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. थोडक्यात माहिती देतोय. जर पाहिजे असेल तर संपर्क करा, नाही तर तसं काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक 4 ते 5 विषयांच्या सर्व विषयांच्या नोट्स भेटतील. मागील प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्नपत्रिका, त्यासोबत टेस्ट देखील तुम्हाला भेटतील. हे सर्व काय तुम्हाला भेटणार आहे. जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर एक नंबर देतोय, त्यावरती संपर्क करा. स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसत असेल बघा, हा नंबर तुम्हाला इथे दिसत असेल. या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा. आरोग्य सेवक किंवा ग्रामसेवक कोणत्या पदाच्या नोट्स पाहिजे, पदाचं नाव सांगायचं. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये नोट्स बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला सेंड केली जाईल. काय काय भेटणार आहे त्यामध्ये सर्व काय माहिती तुम्हाला सेंड केली जाईल. तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर तुम्ही परचेस करू शकता. अगदी 150 ते 200 रुपयामध्ये सर्व विषयांच्या नोट्स भेटत आहे. 150 ते 200 रुपयामध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स, त्यासोबत मागील प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्नपत्रिका, हे सर्व मिळून 200 तुम्हाला 239 किंवा 200 ते 250 पर्यंत सर्व काही हे भेटून जाईल ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक दोन्ही पदांचं. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपण ठेवलेलं आहे 200 ते 250 रुपयामध्ये 4 ते 5 विषयांच्या नोट्स, चालू घडामोडी 1 ते 1.5 वर्षाची, आणि बाकी जर म्हटलं तर सर्व स्टडी मटेरियल सर्व काय भेटणार आहे. डिटेलमध्ये माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा, सर्व काही तुम्हाला भेटून जाईल. तर चला आता पुढील ज्या पण राहिलेल्या 2-3 कॉल रेकॉर्डिंग आहे ते मी फक्त इथं जोडून देतोय या व्हिडिओच्या माध्यमाने. इथं जोडायचा उद्देश एवढाच की काय बोलणं झालं थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. बाकी सर्वकडेच कॉल केलेत, जे पण पहिले 2-3 कॉल रेकॉर्डिंग असतील ते डायरेक्टली इथं मी प्ले करून तुम्हाला इथं जोडून देत आहे. बाकी तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. हॅलो, जिल्हा परिषद आहे. हो नमस्कार सर, मला पदभरतीविषयी माहिती पाहिजे होती. आपले आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक या पदभरतीचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात? अजून नक्की नाही, त्यांचे कोर्ट केसेस वगैरे चालू आहेत ना. कोर्ट केस संपला की आमच्याकडनं घेण्यात येते. हो पण सर आता बाकी जर म्हटलं तर तलाठी म्हणा, ते पण सुरू झाले. झालं ना, कोर्ट केसेस नीट टाकले, तुमच्या विद्यार्थ्यांनी टाकलेले आहे आता. हॅलो हॅलो, बोला. आम्हाला आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक या पदाविषयी माहिती पाहिजे होती की एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते. त्याचं काय अजून शेड्यूल आलं नाही कंपनीकडून. जसं येईल तसं ते ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. हो पण सर आता पेपरचा निकाल 30 तारखेला सांगितला होता, तोपर्यंत काय ना काय अपडेट येईल अशी अपेक्षा होती. परंतु आता पुन्हा 13 तारखेला त्याचं अपडेट गेलंय पुढे. तर मग काही तुमचा अनुभव नाही तर तुम्हाला काय नोटीस आला असेल की या तारखेपर्यंत होऊ शकते असा एक काही अंदाज वगैरे? नाही तसं काय अजून काही नाही. हो चालेल. ऑनलाईन चेक करत राहतो मी अजून तसं हो काय. तिथं आम्ही करतोय, रेग्युलर करतोय, परंतु खूप दिवस झाले ना असं होतं ना. हो बरोबर. हो चालेल. या व्यतिरिक्त काय माहिती महत्वाची काही? नाही, काही माहिती असेल तर ती आपल्या वेबसाईटवर पाहिजे. बरं. डायरेक्ट कंपनीकडून आली की आम्ही लगेच प्रसिद्ध करत असतो. की नाहीतर कंपनीला कॉल करून विचारलं तर चालेल का? काय त्यांच्याकडे शेड्यूल काय असेल असं नियोजन असेल नंबर तुमच्याकडे तर विचारा. हो चालेल. बरं तिथे एकदा कॉन्टॅक्ट करून बघतो. हॅलो. हो नमस्कार सर, मला पदभरतीविषयी थोडी माहिती पाहिजे होती. बोला. हो सर, म्हटलं आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक या पदांचे पेपर अजून झाले नाही तर कधी होऊ शकतात काय अंदाज? कोर्टात केस आहे. मग एवढ्याच नाही होऊ शकत की केसचा निकाल लागल्यानंतरच होईल का असं? हो, आता काय निर्णय घेतो त्याच्यावर. हो तेच ना सर, आता 30 तारखेला पुन्हा तारीख दिली होती, आता जवळपास 2-3 महिने तारखा देत झाले असं.
चालेल सर. तुमच्याकडे काय नोटीस नाही ना असं काय भरती करून घेत? ठीक आहे सर, चालेल. Welcome to IBPS. If you are not able to download exam call letter, हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हो मॅडम, आम्हाला ते ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक या पदाचे पेपर कधी होतील त्याच्याविषयी माहिती पाहिजे. हॅलो. एक्झामची डेट इथे नाहीये. आता असेल ना प्रत्येक झेडपीला विचारायचं. जिल्ह्यात मॅडम. झेडपीला विचारायचं. ओके. जिल्हा परिषद मॅडम. तारखा इथे नसतात, जिल्हा परिषदला विचारायचंय. अहो, मी सर्व जिल्हा परिषदच्या ऑफिसला कॉल करून तुम्हाला कॉल केलाय. तेच बोलले तुम्हाला विचारा कधी तारखा येतील. तर आम्ही कुठची पण तारीख अशी नाही सांगू शकत ना. जे फिक्स होणार ते त्यांच्या वेबसाईट वरती देणार तुम्हाला. पण तुमच्याकडे काय तर नियोजन असेल ना की नक्की कधी होऊ शकतं, काय अंदाज वगैरे? नाही, त्यांची वेबसाईट बघत राहा, नाहीतर त्यांना कॉल करून विचारायचं. त्यांना विचारलं हो मॅडम, म्हणे तुमच्याकडे काय टाइम टेबल असेल तर तुम्हाला विचारायचं, त्यामुळे तुम्हाला कॉल केला ना आम्ही. ठीक आहे. नाही, इथून पण काहीच इन्फॉर्मेशन. थँक्यू. ठीक आहे.